अंतर्गत कन्नड सहकारी कारखाना जो आम्ही 2012 मध्ये घेतला होता बारामती ॲग्रोने, त्या बाबतीत माझं नाव जे ईडीने घेतलं होतं त्याच्या अगेन्स्ट ही आता त्याच्यासाठी ही चार्जशीट आता फाईल केलेली आहे। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 2008 ला एमएससी बँकेने कन्नड सहकारी कारखाना जेव्हा तो कोऑपरेटिव्ह होता तेव्हा त्यांना डिमांड नोटीस पाठवली होती। त्यानंतर 2009 ला परत एकदा त्यांनी त्या ठिकाणी काही गोष्टी कन्नड सहकारी बँकेकडून मागितल्या होत्या, ज्या त्यांच्याकडून मिळाल्या नाही आणि कन्नड सहकारी कारखान्याला जे काही लोन एमएससी बँकेचं प्रलंबित होतं ते रीपे करता येत नव्हतं, परतफेड करता येत नव्हती। म्हणून एमएससी बँकेने पहिल्यांदा 2009 ला टेंडर नोटीस काढली होती 32.2 कोटी रुपयाची। म्हणजे 32 कोटी रुपयाचं टेंडर 2009 ला पहिल्यांदा आलं। किती लोकांनी भरलं? एका सुद्धा व्यक्तीली, एका सुद्धा कंपनीली ते टेंडर 2009 ला भरलं नव्हतं। कन्नड सहकारी साखर कारखाना 2011 ला नाबार्डली एक ॲन्युअल इन्स्पेक्शन रिपोर्ट काढला होता 2009 ते 10 चा, ज्याच्यामध्ये एमएससी बँक मध्ये काही आर्थिक गोंधळ झालाय, नाहीतर आर्थिक काही गोष्टीचा तफावत झाल्यात असं 2011 ला नाबार्डली हा रिपोर्ट काढला होता। आता 2012 ला जर आपण बघितलं, 2011 ला हा नाबार्डचा रिपोर्ट आला होता आणि मग त्या रिपोर्टचा बेस घेऊन आरबीआयने निर्णय घेतला की एमएससी बँक मध्ये जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ज्याच्यामध्ये सर्व नेते असतील, काही डायरेक्टर असतील, या सगळ्यांना काढण्यात आलं आणि तिथं हे ॲडमिनिस्ट्रेटर बसवले आले। हे 2011 ला झालं। म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोण? माजी आयएएस अधिकारी हे नाबार्डली बसवले। मग 2012 ला परत एकदा कन्नडचं टेंडर निघालं, ज्याच्यामध्ये 32 कोटीवरनं व्हॅल्यू 45.95 कोटीवर नेली, तेव्हा सुद्धा टेंडर कुणी भरलं नाही। मग 2012 म्हणजे 30/7/2012 ला अजून एकदा टेंडर काढलं आणि त्याची व्हॅल्यू 45.95 कोटी ठेवली। म्हणजे पहिल्यांदा 2009 ला टेंडर 32 कोटी, दुसऱ्यांदा 2012 ला जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटर आलं तेव्हा ते टेंडर कितीला निघालं? 45.95 कोटी आणि 2012 ला लगेचच काही महिन्यात त्यांनी टेंडर काढलं 45.95 कोटी। असं तीनदा टेंडर काढलं आणि तिसऱ्यांदा ते टेंडर आम्ही भरलं आणि 45.95 कोटी रुपयापेक्षा 5 कोटी अधिकचे देऊन 50.2 कोटी रुपयाला हे टेंडर आम्ही बारामती ॲग्रोली घेतलं। याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी समजून घ्या, नाबार्डली जो रिपोर्ट केला होता त्याच्यामध्ये 76 आणि 9 आणि 46 असे काहीतरी 100 लोकांचं